नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर जी पूर्वपरीक्षा पार पडली त्या दृष्टीने आता बोलतोय. जसं थंबनेलवर तुम्हाला दिसत असेल की डायलेमामध्ये असणारा विद्यार्थी पूर्वचा अभ्यास करायचा की मुख्यचा 24 जी आता जी ग्रुप सी आहे ती असेल. काही मुलं असतील जे 25चा अभ्यास करत असतील आणि काही ज्यांना या परीक्षेत चांगले गुण आले असतील. मग कोणत्या विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास वगैरे करायचा या सर्व गोष्टीवर आपण बघणार आहे. तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या, त्या कमेंटला आधी उत्तर देतो मी. ठीक आहे, पहिला हा कमेंट आहे की सर नीती नाव का. ठीक आहे, आता बऱ्याच साऱ्या लोकांना असं वाटतंय की मुलीचं नाव आहे सरांच्या. त्याचं उत्तर आहे नाही, मी अविवाहित असल्यामुळे तो एक प्रश्न उद्भवत नाही. दुसरं, बऱ्याच लोकांना वाटत असेल पत्नीचं नाव आहे, तोही प्रश्न उद्भवत नाही. काही लोक डिस्कस करतात की सर, मला एका विद्यार्थ्याने म्हटलं सर तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे का, तोही प्रश्न उद्भवत नाही. सो नीती हा जो शब्द आहे, चाणक्य नीती हा शब्द ऐकला असेल तुम्ही. नीती मीन्स होतं मोरॅलिटी. ओके, सो या मोरॅलिटी या शब्दावरून हा नीती शब्द घेतला आहे. ठीक आहे, किंवा याला म्हणतात एक बिहेवियरचा, म्हणजे आपण म्हणतो ना वागण्याचा एक पद्धत. सो टाईप ऑफ, किंवा आपण म्हणतोय की बिहेवियर. ओके, सो तिथून हा शब्द आला आहे नीती. म्हणून तुम्हाला सांगितलंय तो हा नीती आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की सर तुम्ही विदर्भाचा प्लॅटफॉर्म का क्विट केला. तर बाळांनो, मी विदर्भ हा अमरावतीचा प्लॅटफॉर्म आहे, पुण्याला शिफ्ट झालोय. सो त्या दृष्टीनं मग मी प्लॅटफॉर्म वगैरे शिफ्ट केला नाही आहे. फक्त मी माझ्या चॅनल सोबत काम करतोय आणि फ्रीलान्सिंग करतोय. जे काही शिक्षकाचं स्वप्न असतं की अनेक साऱ्या लोकांसोबत अनेक साऱ्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं वगैरे. सो त्या पद्धतीनं निश्चितच माझं जे आता ओळख आहे यामध्ये विदर्भाचं खूप मोठं योगदान आहे आणि विदर्भासोबत आजही मी जुळलेला आहे. वेगळं वगैरे निघालो नाही, सोडलायला वगैरे प्लॅटफॉर्म नाही आहे. फक्त मी माझ्या प्लॅटफॉर्मवर वर्क करतोय, एवढंच. कळालं का. सो त्या पद्धतीनं म्हणजे दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. ठीक आहे, ते अभ्यासाच्या तिथे भरात तुम्हाला ते उत्तर देण्याची राहिली होती तीच. ओके, ठीक आहे, चालेल. आता बघा की सर मग आता आमची परीक्षा पार पडली, या परीक्षेबद्दल थोडंसं बोला. तर त्या सर्व प्रश्नांवर आता आपण बोलूया. तर बघा, सर्वात पहिले बोलूया की ही 2024 ची जी प्रिलिम्स होती, ही प्रिलिम्स कशी होती. ओके, तर लक्षात घ्यायचं, प्रिलिम्स ही मॉडरेट लेवलची होती. आता म्हणतात ना सर खूप इझी होती, तर लक्षात घ्यायचं, घरी आल्यानंतर प्रत्येक ती परीक्षा इझीच वाटते. जर तुम्ही बघितलं तर यामध्ये काही क्वेश्चन्स असे होते ना, जे क्वेश्चन हे अनोळखी प्रश्न होते. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतोय की सायन्सचे काही प्रश्न होते जे कठीण मध्ये येतात आणि करंट अफेअर हे डिफिकल्ट फॉर्मॅट मध्ये येतात. आता बऱ्याच साऱ्या मी एक्सप्लेनेशन घेतलं भगीरथच्या प्लॅटफॉर्म असेल किंवा माझ्या प्लॅटफॉर्मवर. तर मग एका मुलांनी कमेंट केला की सर जे आम्ही पहिली ते 10वी पर्यंत शिकलो त्यावेळेस पेपरमध्ये तेच यायचं जे सर शिकवत होते. तर बाळांनो, ती पहिली ते 10वी होती, जिथे तुमचा सिलेबस ठरला होता. प्रथम सत्रांतला हा यायचा, तो यायचा. तुम्हाला नाही, मलाही तोच होता. ठीक आहे, मी काही एलियम नाही आहे, ही एमपीएससी आहे. इथं एक विषय असा असतो आयोगाचा की ज्यावर कधी कोणाला सहसा मार्क्स मिळत नाही. मी एक पोस्ट पण केलेली आफ्टर एक्झाम की बाळांनो, एक काळ असा होता इतिहासाचा की यदी फडके सरांचे सर्व खंड जरी तुम्ही अभ्यासले तरी त्यातून प्रश्न टॅकल होत नव्हते. असाही एक काळ बघितलाय. सो त्यामुळे तुम्ही संदर्भ ग्रंथ बदलवले का, नाही बदलवले ना. विश्वास ठेवला ना की आता सध्या सायन्स इतिहास कठीण आहे, काही दिवसानं सोपी येईल. आता गेल्या 3 वर्षात सायन्स खूप कठीण होतं, कोण्या पुस्तकातून त्याचे प्रश्नही तुम्हाला दिसत नव्हते. मग याचा अर्थ असा होतो का सायन्सची पुस्तकं फेकून दिले, दुसरेच काहीतरी नवीन संदर्भ घेतले, असं नसतं. एमपीएससी मध्ये सर्वांच्या हाती, शिकवणाऱ्यांच्या हाती, शिकणाऱ्यांच्या हाती एकच संदर्भ ग्रंथ असतो. निश्चित शिकवणाऱ्यांनी जास्ती संदर्भ ग्रंथ वाचलेले असतात, पण तेच सेम संदर्भ ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. प्रत्येक जण परिक्रमा, सिम्प्लिफाईड, विदर्भाचं ग्रीन बुक असेल किंवा इतर अकॅडमीचे खूप सारे असतील, त्यातूनच अभ्यास करतात ना, त्यापेक्षा वेगळे नाही. मग जर प्रश्न त्यातून येत नसतील, ठीक आहे, तर याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी मग ते मॅगझिनच बंद केले पाहिजे किंवा रिलायबिलिटी इश्यू आहे. मेन्सला तुम्हाला तेच प्रश्न येताना दिसतील. कळालं का तुम्हाला. आता इतक्या गेल्या वर्षापासून तिथून प्रश्न येत आहेत. एखाद्या परीक्षेमध्ये नाही आलं तर ते काही होत नसतं. त्या करंटचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे ना. कुठे कुठे होणार आहे बघा बरं. हे लेक्चर बघा बरं, खूप इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत बघा, बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुम्हाला. आता ग्रुप सी ची, ठीक आहे, ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे 2024 ची. त्यानंतर तुम्हाला ग्रुप सी ची मेन्स पण येईल 2024 ची. ठीक आहे, ग्रुप सी ची मेन्स. ओके,
ग्रुप सी ची मेन्स, ग्रुप सी ची प्रिलिम्स. त्यानंतर काही मुलं आहेत जे ग्रुप बी च्या मेन्स साठी क्वालिफाय होतील 2024च्या ते, आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत हे 2025 ची याच वर्षात प्रिलिम्स पण देणार आहे आणि मेन्स पण देणार आहे ग्रुप बी ची, आणि याच वर्षात 2025 ची प्रिलिम्स पण देणार आहेत आणि मेन्स पण देणार आहेत बी ची. मला सांगा, जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला एका वर्षाच्या करंटचा, हा तुम्हाला 5 परीक्षांमध्ये इथं पुढे आहेच ना. असं थोडी आहे की त्यावेळेस तुम्ही वेगळेच पुस्तक वाचत असणार, असं नाही. सो त्यामुळे एखाद्या प्रश्नावर जर कठीण प्रश्न येऊन गेले तर त्याला चेक बॅलन्स करत असतात. जर सर्वच जर प्रश्न यायला लागले, आताच तर पोरांचा स्कोर 65 येतोय, जर सर्वांना करंट जर सोपं असतं तर 12 मार्क्स आणखी वाढले असते, पोरांचे स्कोर झाले असते 74, मग कट ऑफ कितीवर लावावा आहे पण 75 वर. सो त्यामुळे एखाद प्रश्न असा कठीण असतो. कळालं का तुम्हाला? एखादा विषय असा असतो तो त्यामुळे ते तुम्हाला मानूनच चालावं लागेल. ओके, झालं हे झालं याच्याबद्दल बोलून. सो मॉडरेट लेवलचा मी याला इझी मानणार नाही, मी याला मॉडरेट लेवलचा, कारण की मीही पेपर दिलाय, ठीक आहे. सो त्यामुळे मी याला मॉडरेट लेवलचा पेपर मानेल. आणि असं काही नाही की माझी पहिली प्रिलिम्स होती, पहिली मेन्स होती, असंही काही नाही. खूप साऱ्या परीक्षा, खूप साऱ्या पोस्ट आहेत. सो त्यामुळे मी सांगतो की मॉडरेट लेवलचा होता. जम्बलिंग करणारे क्वेश्चन होते, इझी नव्हते. डायरेक्ट कलमांवर प्रश्न येणे हा नेक्स्ट लेवल प्रकार असतो बरं, कलमांवर प्रश्न येणे हा नेक्स्ट लेवल प्रकार असतो. सो त्यामुळे तोही एक मॅटर करतो. ओके, प्रत्येक विषयात 2-2 प्रश्न तुम्हाला असे दिसतात की जे अनोळखी होते, जसं मुंशी अय्यंगार सूत्र विचारलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाचा 1970चा अहवाल विचारलाय. नाहीत का कठीण प्रश्न? मला सांगा, प्रत्येक विषयात 2 प्रश्न जरी पकडले तर 16 प्रश्न तर असेच चालले ना. आलं का तुमच्या लक्षात? सो त्यामुळे पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. मग सर कट ऑफ किती येईल? तर बाळांनो, कट ऑफ किती येईल हे सांगायला मी निश्चितच देऊ नाही. सो त्यामुळे मी कट ऑफ प्रेडिक्ट करू शकत नाही आणि ते करणं मूर्खपणाचं आहे. मी तुम्हाला एवढं सांगेल फक्त की जर गर्ल्स ह्या 50+ असतील कॅटेगरीमध्ये आणि बॉईज जर 53+ असतील कॅटेगरीमध्ये, सांगतोय मी, आणि हे मी कॅटेगरीमध्ये बोलतोय. ओके, आणि जर ओपन मध्ये मी असं सांगतोय, ओपन मध्ये ±2, कारण की जागा निश्चितच वाढणार आहेत. ओके, जागा ह्या निश्चितच वाढणार आहेत. सध्या जर 480 जागा आहेत, असं म्हणू आपण, जागा आणखी 100-200 जरी वाढल्या तर निश्चित जागा वाढतील. 7-1000 पोरं एलिजिबल होतील एक्झाम साठी. सो असे क्रायटेरिया, त्यामुळे अशा अभ्यास असणाऱ्या पोरांनी अभ्यास करणं चालू करा, ठीक आहे. निश्चित काही मुलं आहेत जे 60+ आहे, जे 60+ आहे त्यांनी ते बेटा 100% अभ्यास करायला पाहिजे. जे 57+ आहे त्यांनी 100% अभ्यास करायला पाहिजे, आणि जे 55+ आहे त्यांनीही निश्चितच मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. 70-85 कधी येत नसतो. 1-2 जागा असायच्या ना एक्साईजच्या 2021 मध्ये, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय, एक्साईजच्या 2-4 जागा जेव्हा होत्या तेव्हा कोट ऑफ तो 72 वर वगैरे गेला होता. पण 2च जागा होत्या ना, इथे जागांची संख्या खूप जास्त आहे ना. पेपर ग्रुप सी ची सोपीच असतात आणि ह्या ग्रुप सी पेक्षा निश्चित कठीण पेपर होता. सो त्यामुळे अशा लोकांनी सेफेस्ट आहे. 55+ वाल्यांनी ते आता डोळे बंद करून मेन्सचा अभ्यास चालू करा, म्हणजे डोळे बंद करून म्हणजे 100% विश्वास ठेवून. आणि जे लोक मग बॉर्डरवर आहेत, या सीमेवर आहेत, त्या लोकांनी काय करायचं, तर जे सीमेवर लोक असतात त्यांना फार काळजी घ्यावी लागत असते. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी सांगतो बघा. सर्वात पहिले आपण काही विषय बघू, सब्जेक्ट. हे सब्जेक्ट तुम्हाला दोन्ही पातळीवर समान दिसतात, जे प्री प्लस मेन्स दोन्ही ठिकाणी असतात. जसं की मी तुम्हाला बोलतोय, पॉलिटिकल सायन्स, ज्याला पॉलिटी म्हणतात, मेन्स मध्ये सेम आहे, फक्त काही वेगळा पोर्शन जर वगळला तर, विधिमंडळ वगैरे ते तसंही आपण वाचतो. दुसरं, इकॉनॉमीचा आंतरराष्ट्रीय भांडवल वगैरे 2-4 टॉपिक जर मॅक्रो हे जर सोडले तर सेम सिलेबस आहे. करंट अफेअर सेम आहे बेटा, रिझनिंग मॅथ सेम आहे. ओके, त्यानंतर सायन्स सेम आहे. उलट सायन्स प्रिलिम्सला जास्त आहे, इथे हायजीन आरोग्यशास्त्र नाही आहे. कळालं का तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री सेम आहे, त्यानंतर जिओग्राफी सेम आहे. मला सांगा, जर सगळे विषय सेम असतील तर वेगळे विषय कोणते आहेत जे मेन्सला आहेत? वेगळे मेन्स आहे, मेन्सला ते आयसीटी आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर आयटीसी, त्यानंतर एक आहे आरटीए आरटीएस, क्लिअर, आणि इंग्लिश मराठी. हे असे सब्जेक्ट आहेत की हे फक्त मेन्सला आहेत. मग मला सांगा, जे काठावर मंडळी आहे त्या पोरांचा एकच अप्रोच असला पाहिजे. जे 50 ते 55 दरम्यान आहेत त्यांच्यासाठी अप्रोच सांगतोय. त्यांनी काय करा, त्यांनी तुमचा रिझल्ट येईपर्यंत, ठीक आहे, काय करा, रिझल्ट येईपर्यंत हे विषय कॉन्क्रीट करून घ्या.
आणि सोबत तुमचे भाषेचे विषय कॉन्क्रीट करून घ्या. कळालं का? भाषा विषय करा, तसाही करावाच लागणार आहे. कळालं का तुम्हाला? ठीक आहे. निश्चितच तुम्हाला 50 ते 55च्या दरम्यान मार्क्स आहे म्हणजे तुमचं जीएस पक्का आहे. सो दिवसाचे 2-2 तास याला द्या, 4 तास याला द्या ना, तरीही तुमच्याकडे अभ्यासाला 8 तास उरतात. 8 तासात तुम्ही याला रिवाइज करू शकता. आणि गेल्या प्रिलिम्स मध्ये जी 2 वर्षाची गॅप तुम्हाला मिळाली आहे त्यामध्ये निश्चितच तुम्ही अभ्यास केलाय आणि आयुष्यभर जरी वाचले तरी ते विषय तेवढेच तुमचे राहणार, त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाहीये. सिलेबसच तेवढा आहे, त्याच्या पुढे काय वाचू आपण, बरोबर ना? सो मग 2-2 तास द्या ना याला, द्या 2 तास. कळालं का? आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही सर मला 10 तास जीएस ला द्यायचा आहे तर अभ्यास 14 तास करा, 2-2 तास याला द्या. आले का लक्षात? आणि हे जे विषय आहेत हे मेन साठी सोडा आणि हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही. कळालं का? माझ्यावर सोडून द्या. सो अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. हे कोणासाठी झालंय? हे झालंय त्या पोरांसाठी जे 50 ते 55 दरम्यान आहे. मी परत एकदा सांगतोय, जे 50-55 दरम्यान आहेत त्यांनी प्री कम मेन्स असा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये दिवसाला 8 तास हा द्यायचा या विषयाला. आणि इथे 1 जूनला मेन्स आहे तुमची. कधी आहे? 1 जून आयोगाच्या टेंटेटिव्ह सिलेबस नुसार. म्हणजे आजपासून 117 दिवस, हा व्हिडिओ पब्लिश झाल्यापासून 117 दिवस होतंय ना? होत नाही का? मला सांगा बरं. घ्या ना दररोजचे 2-2 विषय, 120 दिवस माना. 120 दिवस म्हणजे किती महिने होऊन राहिले? 4 महिने. 1 महिना 1 महिना 1 महिना तरी उरतो. कळालं का तुम्हाला? आणि याला द्या 4 तास, होऊन जातं ना कम्प्लीट. सो असं करायचं आहे 50 ते 55च्या दरम्यानच्या लोकांनी. जे 55 प्लसची मंडळी आहे त्यांची कोणतीही रिस्क न घेता, 55 प्लस वाल्यांसाठी स्ट्रॅटेजी सांगतोय, जे 55 प्लस आहे त्यांनी सरळ सरळ करायचं आहे. त्यांनी आतापासून मेन्स जे आहे या मेन्स साठी प्रिपेअर करणं चालू करा फुल टाइम. मग या लोकांनी 4 तास द्या इंग्लिशला आणि 4 तास द्या मराठीला. कारण की बेटा हा पेपर सर्वात इम्पॉर्टंट आहे. याच पेपरमध्ये तुम्हाला लीड घ्यायची आहे, 80 प्लस स्कोर घ्यायचा आहे. आणि पेपर जो आहे जीएस, हा जीएस 2 चा पेपर आता प्रिलिम सारखा बनलाय. इथं 55 पेक्षा जास्त मार्कची अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सांगतोय, मागच्या वर्षीच्या कट ऑफ वरून सांगतोय, तिथे 55 ते 60 हे हार्डली हायेस्ट स्कोर जे टॉपर असतात ना त्यांचे स्कोर. सो तुम्हाला इथं चांगला स्कोर करायचा आहे आणि इथे 60च्या जवळपास 55, 60 किंवा 50 ते 60 दरम्यान आपण 50च करू. सो अशा प्रकारे स्कोर करायचा आहे. सो याकडे व्यवस्थित लक्ष द्या. कोचिंग नसेल कोचिंग करा, जे काही असेल ते करा तुम्ही. ठीक आहे. आणि तिसरा वर्ग हा आहे की जो वर्ग एक तर त्यांचा पहिला अटेम्प्ट होता, फर्स्ट अटेम्प्ट, किंवा त्यांचा जुने विद्यार्थी आहेत पण हा पेपर डील करता आला नाही आणि ज्यांना असं वाटतं की सर 50 पेक्षा कमी स्कोर आला आणि फार कमी स्कोर आला. तर एक लक्षात घ्या, 50 पेक्षा कमी स्कोर आला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही येत नाही. याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला काही नाही. आता मला एक सांगा, पोस्ट होल्डर पोरं राज्यसेवेतून पहिले आलेले मुलं दुसऱ्या वर्षी प्रिलिम्सही क्रॅक करू शकले नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांचा अभ्यास नाही. एखाद्या वेळेस नाही पेपर सोबत ट्युनिंग होत. कळालं का तुम्हाला? मला सांगा, उसेन बोल्ट नेहमी पहिलाच येतो का? नीरज चोप्रा पहिल्यांदाच गोल्ड मेडलिस्टच बनतो का? किंवा मला सांगा, विराट कोहली प्रत्येक मॅच मध्ये शतकच मारतो का? असतं ना काहीतरी परफॉर्म असतात ना मागं पुढे. सो अशा कॅटेगरीमध्ये तुम्ही येता. एखाद्या एक्झाम मध्ये स्कोर कमी आला याचा अर्थ तुम्ही स्वतःवर डाऊट करायला नको. एखादी परीक्षा आम्ही पास होत नाही याचा अर्थ असा आहे की पवन सरांना शिकवता येत नाही किंवा पवन सर एमपीएससीच्या लायकीचेच नाही, असं नसतं. एखाद्या परीक्षेत नाही परफॉर्म झाला तर त्याचा काही फरक पडत नसतो. आता सर तुम्ही असं कसं बोलू शकता? तर बोलण्यासाठी माझ्याकडे अनेक साऱ्या गोष्टी आहेत. का? त्याचा पहिला एक मुद्दा सांगतोय. पहिला मुद्दा हा आहे की तुमच्याकडे या वर्षात संधी किती आहेत याकडे बघा. तुमच्या चुका झाल्या निश्चित काही, त्या चुकांवर काम करा. तुमच्याकडे बेटा ग्रुप सी आहे, ओके, जी मे महिन्यात होणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर तुमच्याकडे 2025 ची ग्रुप बी आहे जी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे ग्रुप, आता हे मागं पुढे एखादा महिना असू शकतो बरं, ग्रुप तुमच्याकडे सी आहे पुढच्या वर्षीची जी जानेवारी मध्ये होईल. जे कोणती असेल, 2025 ची आहे, 2025 ची आहे. मला सांगा की जर तुम्ही या परीक्षेत थोडे मागे राहिले असाल तरीही तुमच्याकडे 3 चान्स आहेत ना, आणखी 3 चान्स आहेत ना. आलं का लक्षात? निश्चितच तुमचं वळ वाढतंय, माझं वाढतंय, प्रत्येकाचं वाढतं, मायनस मध्ये तर कोणी जाणार नाही. मग हे सर्व जर असेल, ठीक आहे, तर नाही सोडायला पाहिजे. फक्त काय करायचंय तुम्हाला मी सांगतोय, डिमोरलाइज होऊ नका. स्वतःवर जर स्वतः विश्वास ठेवत नसाल तर मग तुमच्यावर विश्वास का ठेवावा कुणी? मी नेहमी वाक्य बोलत असतो, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुमचा आधार तुम्हालाच बनावा लागेल. तथागत म्हणतात काय? ते म्हणतात अत्तो दीप भव. स्वतःला एनलाइट करा. कळालं का? सो ही सर्वात इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की मग सर आम्ही या गोष्टीवर आता
कशा प्रकारे म्हणजे आम्ही या गोष्टीवर ओव्हरकम कसं करायचं. ओव्हरकम एकच प्रकारे करायचं आहे, या प्रीच्या पेपरला अनालिसिस करा की सर या अनालिसिस मध्ये ठीक आहे की आम्हाला मार्क्स कुठे कमी आले. एक विषय ज्या विषयांनी तुम्हाला मार्क्स दिले, मार्क्स देणारे, एक विषय ज्यांनी तुम्हाला मार्क्स दिले नाही आणि का दिले नाही. एक तर सिली मिस्टेक झाल्या. सिली मिस्टेक होण्याचं कारण आहे एक तर तुम्हाला काय असेल पेपरचा सराव कमी असेल किंवा मग तुम्ही आयोगाचे पीवायक्यू केले नसेल. ज्यांनी पीवायक्यू केलं ना ते दनादन पेपर मारून आले असे पोरं, कारण की पीवायक्यू खूप जास्त होते. पण नेहमी सांगत असतो पीवायक्यू करा, पीवायक्यू करा, पीवायक्यू करा. हेच तर असतं ना. आता मी प्रेडिक्शनचे काही व्हिडिओ घेतले काही दिवसापूर्वी, आले ना तिथून प्रश्न. ठीक आहे, करंट अफेअरचे नाही आले असतील प्रश्न, मेन्सला येतील. आलं का लक्षात? आलं ना. ठीक आहे, म्हणून एक लक्षात ठेवायचं की या प्रकारे सेल्फ अनालिसिस करा. हा राहिला दुसरा मुद्दा, सर आम्हाला ते जमत नाही, तर ठीक आहे तुमच्यासाठी मी मेंटरशिप बॅच घेऊन येतोय. पण एक लक्षात घ्या, मेंटरशिप मध्ये मी फक्त 50 विद्यार्थ्यांना घेणार आहे. 50च विद्यार्थी. आणि एक लक्षात घ्या, जे विद्यार्थी मला ओळखून आहेत पवन सरांना, त्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की पवन सर जे करून घेतात ते रडवतील, अक्षरशः हॅरॅसमेंट करतील तुम्हाला. सो ज्यांना ह्या जाच जो आहे ना सासरवास सहन होत असेल त्याच विद्यार्थ्यांनी रजिस्टर करा. ठीक आहे, आणि पैसा कमावणे ह्या फालतू गोष्टी मी इथून करणार नाही. त्यासाठी अनेक सारे मार्ग आहेत. फक्त एकच मुद्दा असेल की मला फक्त 50 विद्यार्थी असतील आणि ते फर्स्ट 50 असतील ज्यांना मी मेंटर करेन. यामध्ये तुमचा जो डेली आहे, ठीक आहे, डेली तुमच्या सकाळी 7 वाजतापासून ते रात्री 11 वाजेपर्यंतचं नियोजन मी करेल. आणि दर तासाला तुमचा बॅकअप घेईल. ज्यांना दर तासाला बॅकअप देण्याची तयारी असेल तेच. जो विद्यार्थी 3 दिवसही सलग परफॉर्म करणार नाही, काही जर कंडिशन असतील, तब्येत वगैरे अशा असतील, तर त्या विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी सूट देईल. 7 ते 11 पर्यंतचा प्रॉपर सिलेबस असेल, जेवणासहित, तुमच्या खाण्यापिण्यासहित आणि अभ्यासासहित सगळं. आणि सर्वात महत्वाचं रात्री पीवायक्यूचा सराव. आणि दररोज त्या ठिकाणी रात्री 11 नंतर लाईव्ह सेशन. कळालं का? सो अशा प्रकारे हे असेल. ठीक आहे, आणि इथे तुमचा कट टू कट सिलेबस करून घेण्याचा. यामध्ये तुमच्याकडून सर्वात पहिले मी स्टेट बोर्ड वाचून घेणार आहे. सर सिलेबस कंप्लीट होईल का नाही हे सर्व माझ्याकडे सोडून द्या. त्याच्यानंतर रेफरन्स बुक्स तुमच्याकडून करून घेऊ, संदर्भ पुस्तकं. आणि संदर्भ पुस्तकं तेच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडून टोटल पीवायक्यूचा सराव. आणि महत्वाचं म्हणजे काही पेपर, टेस्ट पेपर जे मी तयार केले असतील, त्या टेस्ट पेपर तुमच्याकडून तयार करून घेतले जातील. सर याची फीज काय असेल काय नाही हे नंतर ठरवू. पहिले फक्त 50 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन असेल. मग रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बघा, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. यावर फक्त काय करायचं, तुम्ही फक्त व्हॉट्सअप करायचं ओनली. ओके, सो यावर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. आणि हेच नाही तर जे जे विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना सांगतोय, ठीक आहे, हा नंबर आहे. तुम्हाला जेव्हा कधी वाटलंय की सर अभ्यासात फसलोय, त्रास होतोय, या विचारात गुंतलोय, आता काय करायचं काय नाही, बेटा कधीही कॉल करा, कधीही अर्ध्या रात्री कॉल करा, मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, फक्त ना चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, थकून जाऊ नका, स्वतःचा विश्वास कमी करू नका. एका परीक्षेत नाही रिझल्ट आला काहीच फरक पडत नसतो, काहीच नसतं या गोष्टी. म्हणून ना तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. अभ्यास काय असतं, एकदा असं असतं, बरेच सारे विद्यार्थ्यांनी अभ्यास केले आहेत, अभ्यास चांगला झालाय, पण त्यांना ना पेपर सोबत डील करता येत नाही. सो पेपर सोबत डील त्यांना करता येतं जे मेंटली स्ट्रॉंग असतात. मी तुम्हाला सरळ सांगतोय, मी कधी अभ्यास करत नाही, पुस्तकं घेऊन बसत नाही, दिवसभर शिकवणी असतात, मी फक्त कॉन्फिडन्सच्या जोरावर जातो परीक्षेला, ज्याला काय म्हणतात खतरों खिलाडी. तेवढ्या गोष्टीवर मी प्रिलिम्स क्रॅक करून येतो. का? फक्त मेंटली असं ठरवलंय की नाही पास होणारच आहे. सो ही जी आहे ना, ही मेंटल हेल्थ तुम्हाला तुमच्यामध्ये जनरेट करायची आहे. या गोष्टी जनरेट करा ना. ह्या कोण करू शकते? हे स्वतः करू शकतात. ठीक आहे, सो अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. ओके, बाकी तुम्हाला काय पाहिजे काय नाही, युट्यूब सेशनद्वारे मी तुमच्यासोबत येतोच. त्यानंतर मेंटरशिप आहे, फक्त 50 विद्यार्थी असतील, त्यापेक्षा एकही विद्यार्थी अलाउ करणार नाही. सो ह्याही गोष्टी आपण करून घेऊ. फक्त ना मला फक्त दर्दी विद्यार्थी पाहिजे, मला गर्दी नको. आलंय का लक्षात? सो असं आतापर्यंतचा माझा इतिहास आहे. मी ज्या ज्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अभ्यासाला बसलो ना, त्या सर्वांचे रिझल्ट घेऊन आलो. ज्यांना माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की येस सर आमच्या समोरची उदाहरणं आहेत, किंवा माझ्या आधी बॅचेस केल्या आहेत त्यांनाही माहिती आहे. मी जो जिओग्राफी शिकवतोय त्या जिओग्राफीमध्ये या वर्षी जे 15 प्रश्न आले ना, 15 पैकी एकच प्रश्न होता जो मुलांच्या अनोळखी होता, तो म्हणजे स्वामीनाथनचा. खोटं बोलत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी जे पॉलिटिचे सेमिनार घेतो ना,
त्या पॉलिटी सेमिनार मध्ये यावर्षी फक्त 2 प्रश्न, दोनही नाही, एक रमादेवीचा आणि तो 2 प्रश्न सोडले ना तर 13 प्रश्न, सॉरी 10 प्रश्न आले नाही का. हा ठीक आहे. तर 2 प्रश्न वगळले ना तर बाकीचे तुम्हाला ते त्यामध्ये दिसतंय, कारण संदर्भ ग्रंथ ते आहे, आयोगही त्याच आहे ते. हा सर करंट अफेअर बद्दल बोला, तर करंट अफेअरचे सेमिनार घेतले, शिकवलं, कुठूनच नाही आलं ना. मी जर वेगळ्या संदर्भ ग्रंथातून शिकवलं तुम्हालाही वाढ वाटेल ना रे बाळांनो. सो जर पुस्तकातूनच नाही आले त्याला आपण काही जबाबदार नाही. आलं ना लक्षात. जसं सायन्स बद्दल होतं, कधी कधी इतिहासाबद्दल होतं, मग त्याला इतकं ब्लेम थोडी करतो. आलं का लक्षात. मग अशा वेळेस रिस्क घ्यायची असते ना. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टीवर प्रॉपर वर्क करणं चालू करा. म्हणून ना 4 विषयाला स्ट्रॉंग बनवावं लागतं प्रिलिम्स क्रॅक करायसाठी. कोणत्याही 4 विषयाला. जसं मी काय करत असतो, पॉलिटीला स्ट्रॉंग बनवतो, मला माहिती आहे आउट ऑफ मार्क्स देतो. त्याच्यानंतर जिओग्राफीला करायचं, समाज सुधारक आहे याला करायचं. बघा ना तुम्ही, समाज सुधारकाच्या 11वीच्या पुस्तकातून किती सारे प्रश्न होते. बोलेचा, तालचेरकरचा जो प्रश्न होता, भिवाजी नरेचा होता, ते प्रश्न कुठून होते, सरळच होते, PYQ होते. ठीक आहे. ते असे काही विषय आहेत ना ज्याला तुमचा हँड बनवून घ्या आणि रिझनिंग मॅथला याला प्रॉपर करा, प्रॉपर कंटिन्युटी मध्ये ठेवा. सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक पहिला विद्यार्थी आहे जो 50 पेक्षा कमी आहे. सो यांनी काय करा, यांनी प्रॉपर प्रिलिमचा अभ्यास करा. तुम्हाला वाटत असेल सर आम्ही स्वतः करू शकतो, स्वतः करा. ज्यांना वाटते कोणतरी करून घेणारा पाहिजे तर मग मी मेंटरशिप द्यायला तयार आहे. ठीक आहे. दुसरं, आता दुसरा महत्वाचा आणि एक सांगेल, ज्यांना ज्या विषयात मार्क्स खूप कमी आले त्यांनी त्या विषयाच्या बॅचेस करून घ्या. ठीक आहे. 2-3 दिवसात आपल्या जिओग्राफी, पॉलिटी, समाज सुधारक, ठीक आहे, अशा बॅचेस होतील, लॉन्च होतील. आणि मेन्स वाल्यांसाठी RTS सुद्धा बॅच लॉन्च होईल. दुसरे विद्यार्थी आहेत जे 50 ते 55 दरम्यान आहेत. ओके. सो या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, प्री कम मेन्स करायचं आहे. ओके. प्री कम मेन्स तो कसा करायचा काय नाही हे तर आपण बघूच. ओके. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे 55+ आहे त्यांना मी सांगतोय की तुम्ही बिनधास्तपणे 100% मुख्यला द्या, मेन्सला द्या. आणि मेन्स साठी वाटत असेल तर मेन्स साठी मी तुमच्या सोबत आहे. मला वाटते त्या प्रकारे मेसेज करा, मेसेज करा. कॉल मी उत्तर देऊ शकत नाही कारण मोस्टली मी रेकॉर्डिंग मध्येच असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही डील करा. याच्याही व्यतिरिक्त काही समस्या असतील, ठीक आहे, बघा तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. ठीक आहे. तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. तुम्ही डोळे मिटून शिक्षकावर विश्वास करता, एखाद्या वेळेस नाही प्रश्न आले, तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी मी जबाबदार असेल. तुमच्या यशात मला तुम्ही वाटा दिला, नाही दिला तर मला फरक पडणार नाही. तुमच्या अपयशात तुम्ही मला जबाबदार माना, सर तुमच्यामुळे फेल झालो माना. कोणी असं बोलत नाही, मी बोलतोय. आणि ह्या काही मोठ्यापणाच्या गोष्टी नाही. मी नेहमी ऑफलाईन मध्ये तेच बोलतो, ऑनलाईन मध्ये तेच बोलतो. सो माना मला जबाबदार तुम्ही. तुमचं चिडणं स्वाभाविक आहे. तुम्ही आमच्यावर चिडलं पाहिजे, स्वतःवरही चिड काढली पाहिजे. चिड फक्त कशी काढली पाहिजे माहितीये का, मागच्या वेळेस 50 घेतले ना, यावेळेस 60 घेऊनच मानेल, याला म्हणतात चिड काढणं. ना की याला म्हणतात चिड काढणं की सर MPSC सोडून देतो, MPSC बरोबर नाहीये, हेच करतो तेच करतो. अशा मूर्खपणाच्या गोष्टी करत नसतात. हे एका चांगल्या संयमी लोकांचं उदाहरण नाही आहे. संयमी लोकांचं उदाहरण हे आहे की आता नाही झालं तर नेक्स्ट टाइम करू, यापेक्षा बेटर करू. सर यावर्षी आमचं लग्न आहे, घरच्यांसोबत रडा, मागा 6 महिने, 1 वर्ष मागा. नसेल देत तर पार्टनर सोबत असं बोला, स्पेशली मुलींसाठी, की लग्न करतो, अभ्यास करायला परमिशन देशील, ठीक आहे तर करतो. काय होत नाही का, करतात ना लोक, करतात. कितीतरी ताई बघितलं की जे लेकरांना सांभाळत सुद्धा परीक्षा देऊन राहिले. ठीक आहे. सो अशा ह्या सगळ्या गोष्टी. बॉईज वर्क करता बेटा. मी पार्ट टाइम जॉब करूनच माझा अभ्यास केला. आता हा तर फुल टाइम जॉब आहे माझा, तरी मी अभ्यास केला. हे एक्सक्यूज तुम्ही स्वतःला देऊ नका की सर जॉब आहे, वेळ देऊ शकत नाही, घरची कंडिशन आहे, एक्सक्यूज देऊ शकत नाही. हे देऊच नका. तुम्ही ज्या कंडिशन मधून जातोय, मी त्याच्यातून आधी गेलेलो आहे, त्याच्यामुळे ना एक्सक्युजेस देऊ नका. एक्सक्युजेस देणं हे एका अशा व्यक्तीचं उदाहरण असतं की ज्या व्यक्तीला कमजोर व्यक्तीचं लक्षण असतं. आणि ओव्हरकम करणं हे कोणाचं हे असतं लक्षण, हे असतं एका स्ट्रॉंग व्यक्तीचं, जे तुम्ही आहात आणि जे तुम्हाला बनावं लागेल. बाकी तुमच्या सगळ्या गोष्टीत मी आहे. जर आणखी एक शब्द देतोय, जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल ना की सर मी कोचिंगच अलाउ करू शकत नाही, मला कॉल करा, मी आहे. आलं की लक्षात. सगळ्या पद्धतीने मी तुमच्या सोबत आहे. चांगल्या पद्धतीने फक्त अभ्यास करा. बाकी मी तुमच्या सोबत नेहमीच आहे. चांगला अभ्यास करा. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देऊ शकलो नसेल, ठीक आहे, बोलण्याच्या ओघात, तर त्याच्याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये कळा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल. आणि तुमच्यासाठी खूप सारं फ्री मटेरियल मी युट्यूब चॅनलला घेऊनच येईल. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली व्हॉट्सअप चॅनल,
आपल्या त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल याच्या लिंक आहे त्या जॉईन करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. आणि मेंटरशिपसाठी ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, जेणेकरून मग मी त्या पद्धतीने करतो. आणि माझ्या सगळ्या विषयाच्या बॅचेस ह्या हळूहळू 2-3 दिवसात अवेलेबल होतील. त्या बॅचसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा होईलच. ठीक आहे. तर जरूर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.